लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री पोलिसांचा वाळू माफियांना दणका, वाळूसह हायवा ट्रक पकडला। रात्रीच्या वेळी चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्यांनी घेतली सिंगम पोलीस अधिकारी यांची धास्ती। बातमी आहे फुलंब्री येथून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री पोलिसांनी रात्रीच्या वेळी वाळूसह 10 चाकी हायवा ट्रक पकडला। याबाबत सविस्तर माहिती अशी की फुलंब्री शहरासह तालुक्यात अनेक दिवसांपासून रात्रीच्या वेळी वाळू माफिया वाळूची चोरट्या पद्धतीने वाहतूक करत आहे अशी चर्चा सर्वत्र होती। मात्र वाळू चोरटे सापडत नव्हते। फुलंब्री पोलीस ठाण्यात नुकतेच रुजू झालेले आणि सर्वत्र सिंघम पोलीस अधिकारी म्हणून नावलौकिक असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुराडे हे आज रात्री पोलीस ज्ञानेश्वर चाटेसह गस्त घालीत असताना फुलंब्री बाजारपट्टी येथे रात्री 10:30 वाजेच्या सुमारास आरोपी मोहसिन मोहम्मद सय्यद वय 31 वर्ष राहणार नायगाव भिकापूर तालुका फुलंब्री हा एक टाटा कंपनीचा 10 चाकी हायवा ट्रक क्रमांक MH21 BH 9191 हा वाळूने भरलेला विना परवाना बेकायदेशीररित्या चोरून नेताना मिळून आला म्हणून फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 149/2025 कलम 303(2) BNS नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुराडे यांच्या फिर्यादीवरून दाखल करून 13 लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक आणि त्याच्यात 6 ब्रास वाळू अंदाजे किंमत 30,000 रुपये असा एकूण 13,30,000 रुपयांचा मुद्देमाल आरोपीसह पकडण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस अंमलदार सुनील सोनवणे हे करीत आहे। तालुका परिसरातील अवैध धंदेवाल्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुराडे यांची चांगलीच धास्ती घेतली आहे। रघुवीर मुराडे हे गस्तीवर आले तर अवैध वाळू वाहतूक करणारे आणि अवैध धंदे करणारे आपापले धंदे बंद करतील अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे। म्हणूनच त्यांना सिंघम पोलीस अधिकारी म्हणून संबोधले जाते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.